माझ्या भावाचं नाव दयानंद। माझा भाऊ 1 तारखेला गायब झाला घराच्या बाहेर, 8:30 वाजता गेला घराच्या बाहेर। की माझ्या भावाचं असं म्हणणं होतं की नाही का वकिलाच्या सल्ल्यानं आपण केस मागे घेऊ, आपण घरी नाही का त्याला बोलून आपण घरी केस मागे घ्यायची नाही। मग नाही का आई बाबा म्हणले हो जा तू। सकाळी गेली 8:30 वाजता भाऊ, तर आम्हाला पत्ता लागला की 10ला नाही का भावाचा मोबाईल स्विच ऑफ झाला। मग त्यानं घरी आमचे आले, माझ्या बाबाला म्हणत होते की तुम्ही सही करा। बाबाचं म्हणणं असं होतं की मा भाऊ लेख नाही का तिकडे लेखी लिहून आणाय गेला वकिलाकडून, तोपर्यंत नाही का येईपर्यंत मी सही नाही करत। मग त्याने 5:30 वाजेपर्यंत वाट बघितली आणि नाही का 5:30ला म्हणले त्यांनी तुम्ही आतापर्यंत सही नाही केली, आता 5:30 पर्यंत तुम्हाला टाइम आहे, समजा सही तर केली तर ठीक आहे, नाही तर आम्ही पुढे तुम्हाला 1.5 लाख द्यायचे, तिकडे 3-4 लाख देऊ आणि आम्ही जे करायचं ते करू। सौर ऊर्जा लावलेली आहे की लावायची नाही आणि काम चालू आहे, समजा ते लेवल ते झाले शेताचं असं म्हणलं। किती भाडं ठरलं होतं, काय ठरलं होतं तुमच्याकडे? काय अगोदर रक्कम आली का तुम्हाला? पैसे 1 रुपया नाही, आमची कोर्टातच केस चालू आहे। आम्ही 1 रुपया घेते ना, पण पैसे कमी पडायचे त्यामुळे नाही का आम्ही मागे घेणार होते। आई बाबाचं म्हणणं असं होतं की त्याला नोकरीला घ्यायले, कशाला उघड लपड्यात पडाव, दुसरे पैसे लावणारे कोणीच आमच्या सोबतचे, म्हणून नाही का आम्ही नाही का मागे घेणार होते। पोलिसांनी गुन्हा दाखल करायला किती वेळ घेतला? त्याने आधी म्हणले आता 12 घंटे होऊ द्या म्हणले, 24 तास होऊ द्या म्हणले, नंतर घेऊ। बॉडी सापडली तुम्हाला, हा त्याच्यानंतर गुन्हा किती वेळात दाखल झाला? आम्ही घरीच होते, आम्हाला काही सांगितले नाही ते कधी झालं काही नाही। तुम्हाला तुमच्या भावाचा असं काहीतरी घातपात झाला, हे कधी कळलं, कसं कळलं ते सांगा। ते मोबाईल स्विच ऑफ दाखवू लागला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नाही का मोबाईल स्विच ऑफ उघडला होता 5-10 सेकंद। तर मग नाही का आम्ही आधीच मोबाईलचं लोकेशन पोलीस स्टेशनमध्ये दिलं होतं। मग त्याला समजलं त्याच्यावर की ते तामसा ते हातगाव रोड पर्यंत दाखवायले। मग नंतर तिथून बंद झालं तर ते कोणतं गाव सांगितलं होतं त्यांनी, हडसणीपर्यंत दाखवले। मग नंतर स्विच ऑफ आणि मोबाईल झाले की आम्हाला मग खूप टेन्शन वाटलं, जेव्हा मोबाईल चालू करून आणि बंद झाला म्हणजे काहीतरी आहे असं। मग काहीच नाही, व्यसनी दारू नाही, तोटापुडी काहीच नाही, फक्त शेतामध्ये काम करत होता आणि घरी येत होता, जे लागल ते घरचं बिकान लोकांचं बिका, निर्व्यसनी होता माझा। आता तुमची मागणी काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं आता काय करायचं? आमची मागणी हेच आहे की माझ्या भावाला न्याय भेटा। जसं मी भावाला तडपू त्याने जंगलामध्ये मारून टाकलं, तसं त्याला पण शिक्षा झाली पाहिजे। आमचा न्याय हेच आहे, आम्हाला दुसरी काय अपेक्षा नाही।